आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्या गावी केला वास, ज्या गावी केला वास त्यासी नसावे कधी उदास. विठ्ठल लेकुराचे हित, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्राप्त प्रसंगी सुंदर ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग, ज्यांच्या कीर्तनामध्ये महाराष्ट्राचा राजा यावा, बघता क्षणी कमरचं उपारण काढावं, याच पावन भूमी मातीमध्ये हातरावं. त्या क्षणाला माझ्या महाराष्ट्राच्या राजानं त्या उपरण्याला नमस्कार करावा आणि म्हणावं, ह्या उपरण्यावर मी बसू शकत नाहीये, कारण ह्या उपरण्यानं तुमचे कितीतरी कीर्तन ऐकले असतील. त्या जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा फार चरणाचं नाही गड्या. ज्या माये माऊलीच्या उदरातनं जन्माला आलेले लेकरू, त्या लेकरासाठी किती आईची तळमळ होते ना, ते मात्र या अभंगातनं पाहायचं आहे. विठ्ठल अभंग गोड आहे. अभंग जगद्गुरु तुकोबाऱ्यांचा आईचं महत्व सांगणारा अभंग आहे. या पाटील कुटुंबातली माय देवाच्या दारात गेले. या पाटील कुटुंबातली माय देवाच्या दारात आज गेले 11 महिने झाले उभे. अजूनही डोळ्यातलं पाणी, प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर येते. कुटुंबामध्ये जरी ही आई जरी आठवली, ही आजी जरी आठवली, तरी आज मात्र आम्हाला ही पुढं दिसते गड्या. या घरातली व्यक्ती निघून देवाच्या दारात गेली, पण देवाच्या दारात गेलेली व्यक्ती मात्र देवाला विनंती करते, देवा आज माझं श्राद्ध आहे, आज माझ्या श्राद्धानिमित्त सगळे पै पाहुणे नातलग गोतलग सगळी गोळा झालेत, पण ऐकूनच जा, या 3.5 हाताच्या देहाची त्या दिवशी दोरी तुटल ना, त्याला मात्र प्रत्येकाला देवाच्या दारात जावं लागेल. हे आयुष्य म्हणजे एवढी सोपी गोष्ट नाही दादानो. हे आयुष्य म्हणजे एवढी साधी गोष्ट नाहीये. हे आयुष्य जगत असताना या आयुष्याची दोरी एवढी जपून वापरावी लागते, एवढी जपून ठेवावी लागते, नाहीतर महाराज पुरावा देतात. महाराज सांगतात, एकदा जर आयुष्याची दोरी तुटली तर काय होतं गड्या. आयुष्याचा दोरा हे हो आयुष्याचा दोरा सिस्टीम चांगली असेल तर मजा येते कीर्तनाला. आयुष्याची दोरी तुटली तर महाराज म्हणतात, तुटला आयुष्याचा दोरा ये रे वाहू का हा पसारा. हे पसारा आहे नुसता. ह्याच्या पुढे एक शब्द वापरतात, टाकुनी पळती रांडा पोरे, अंती होती पाठ मोरे. या जगात आपलं कोणी नाहीये. अरे तुम्ही म्हणत असाल माझं माझं घर गण गोत मित्र परिवार, हाट आपलं कोणी नाही. या जगाच्या पावनभूमी मातीमध्ये जर आपला हक्काचं कोण असेल, ती म्हणजे आपली आई आहे गड्या, आणि आपला बाप आहे. आई बापासारखं प्रेम कुणी करू शकत नाही. ना बायको करू शकते, ना पोरं करू शकतात. कारण जोपर्यंत पोरं वयात येत नाही तोपर्यंत आईचा पदर सोडत नाही. जोपर्यंत पोरं वयात येत नाही तोपर्यंत आईचा पदर सोडत नाही. पोरं एकदा वयात आली का बायकोचा पदर सोडल्याशिवाय राहत, सोडल्याशिवाय का धरल्याशिवाय, धरल्याशिवाय राहत नाही. मग आईला म्हटलं जातं, आई जर मध्ये बोलायला गेली, आईनं जर सांगितलं, ए बाळा, अरे आतापर्यंत माझा पदर धरून होता, पण आता मात्र बायकोचा पदर धरून आहे, माझा सोडला आणि बायकोचा धरला. आई म्हणते पोराला, पोरग लगेच म्हणतं, आई तुला काय कळतं. अरे आईला कळत नसतं तर तुला जन्माला घातलं नसतं गड्या. आईला कळत नसतं तर 9 महिने 5 किलोचा गोळा पोटात नसता वाढवला लेकरा. आईला जर कळत नसतं तर उदरामध्ये बाळ वाढायला लागलं,
उदरामध्ये बाळ वाढत असताना पायाला साज घातली, रस्ता चालत असताना पायाला सांगत होती रस्ता खडतर आहे, रस्त्यामध्ये दगड भरपूर आहेत, हे एखादी जर ठेस लागली आणि मी जर उदरावर जर पडले ना माझ्या उदरातलं बाळ दगावू शकतं, एवढी काळजी आई करते. आईला काही कळत नसतं तर लेकरा पुनर्जन्म घेऊन स्वतःचा तुला जन्माला घातलं नसतं गड्या. आई 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 म्हणजे आहे तरी कोण? स्वामी तिन्ही जगाचा. आई विना भिकारी. ए धन दौलत पैसा का सगळं काय कमवा गड्या, पण वट्यावर बसलेली आई आणि घरामध्ये लुडबुड करणारा बापचं ज्याच्या जीवनामध्ये नाही ना गड्या, तो जीवनाचा भिकार आहे, जीवनाचा भिकार आहे. गाड्या दौलत हे इस्टेट कमवून काय आहे? समाधान महाराज, आम्ही जर गेलो ना एखाद्या कीर्तनाला, लगेच कीर्तनाचा मालक तिथं उभा असतो आणि मालक आम्हाला म्हणतो, ओ राहुल महाराज, ह्या इथून ते पुढच्या पिंपळाच्या झाडापर्यंत, चिच्याच्या झाडापर्यंत आमचं आहे सगळं, आम्ही कमावलंय, मी स्वतःच्या जीवावर सगळं उभा केलंय. होय रे बाबा, पण तुझ्या घरातले आईबाप मरून गेले, माझ्या घरातले आईबाप गेले, पण आईबापाची इच्छा म्हणून हे सगळी इस्टेट मी कमवली, हे सगळं गण गोत मित्र परिवार सगळ्याला माहित आहे माझ्यासारखी इस्टेट गावात कुणाची नाही, माझ्यासारखा श्रीमंत गावात कुणी नाही, माझ्यासारखा माणूस या गावातच दिसणार नाही. अरे हाट, लाज वाटली पाहिजे कानाला इसका देऊन ऐका. घरातले आईबाप निघून गेले, आमच्यासारखे वारकरी तुझ्या दारात आले आणि त्या क्षणाला छाती ठोकून सांगतो हे इस्टेट आम्ही कमवले, आमच्यासारखी इस्टेट कुणाची नाही, आमच्यासारखी इथं दौलत कुणाची नाही. अशा म्हणणाऱ्या लोकांनो, अरे तसा तूच म्हणत होता ना, तसा तू आता म्हणतोय ना, तसा तुझा आजोबा पण म्हणत होता. पण आजोबा म्हणता म्हणता अरे त्या म्हाताऱ्याचं काय झालं? आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, आजा मेला पंजा मेला. देखत देखत ना तू पण तू, देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे, उठा उठा जागा पाटे, भय आले मोठे, उठा उठा जागा पाटे. उठा उठा जागा पाटे, उठा उठा जागा पाटे, भयाले मोठे, उठा उठा जागा पाटे. हे आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. हे देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. हे उठा उठा जागा पाटे, भयाले मोठे, पंढरी वाजोनी तुका डाव नाही गोडे. उठा उठा पाटी, भयाले मोठे, पंढरी वाजोनी निर्ता ठाव नाही कोटे. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. आजा पण गेला, पंजा पण गेला, अरे तुझं काय झालं? तू पण तसाच जाणार आहे महाराज. या आयुष्याच्या वाटेवर चालत असताना माझं म्हणणाऱ्या माणसानं तुम्ही पण असंच मरणार आहे. मग मरत असताना गर्व अहंकार कोणत्या गोष्टीचा करता रे? अहंकार ज्याने केला त्याचं श्राद्ध दारात नाही झालं, ज्यानं मस्ती केली जीवनाची त्याच्या श्राद्धाला पोटू पण नाही पोचला. आज भाग्यवान आहे पाटील कुटुंबाचं, आज भाग्यवान आहे पाटील कुटुंब. अरे जेवढं पाटील कुटुंबाला धन्यता देईल तेवढे कमी आहेत गड्या. अरे या पाटील कुटुंबाने एका आईचं श्राद्ध दारात घातलं. अरे दारात श्राद्ध कुणाच्या पण होत नाही, अरे होत तरी कुणाच्या दारात. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी
भाग्यवंताचं घर आहे म्हणून आईचं श्राद्ध दारात झालं. ए गडी, आपलं श्राद्ध दारात नाही होणार. ए गडी, आपलं श्राद्ध दारात नाही होणार. आपलं श्राद्ध धाब्यावर होणार, धाब्यावर. इथून पुढची पिढी अतिशय बेकार पिढी होणार आहे इथनं पुढे. ऐकून जा. कारण आई बापाचं लक्ष नाही लेकरावर. आई बापाला मानण्यासाठी लेकर आता पुढे जात नाही. लेकरांना आई कळना, लेकरासनी बाप कळना, लेकरासनी नाती कळना, लेकरासनी मात्र बहीण कळना. बाळूमामाच्या भाकणूक मध्ये सांगितलं 15 तारखेच्या भाकणूक मध्ये बाळूमामाच्या टोणे महाराजांनी सांगितलं, अरे ही दुनिया मात्र एवढी आता बिकट होत जाणार आहे. अरे ऐकूनच जा, भावाला बहीण कळणार नाही. 12 वर्षाची पोरगी गरोदर राहणार आहे. या भविष्यामध्ये हा काळ बुडत जाणार आहे. या भारत देशावरचं संकट एवढं वाढणार आहे गड्या, कारण 100 वर्षानं ही पृथ्वी सोडून लोक पळून जाणार आहेत. हे बाळूमामाच्या भाकणूक मध्ये सांगितलं. का तर या पृथ्वीवर एवढं पाप वाढलं म्हणून हे संकट मात्र सगळं आपल्यावर यायला लागलं गड्या. म्हणून हे संकट थांबवण्याकरता एकच पर्याय आहे. काय? आपुला तो देव एक करूनही घ्यावा, तेने विना जीवा सुख नव्हे. जर वाचायचं असेल, जर घरातले आई बाप सुरक्षित ठेवायचे असतील, जर नातलग गणगोत जर सुखाचं ठेवायचं असेल, आनंदामध्ये आणि जपून जर ठेवायचं असेल, तर पर्याय एकच आहे. देवाशिवाय पर्याय नाहीये गड्या. नाहीये देवाशिवाय पर्याय. आपण सण साजरे करून काही उपयोगाचं नाही. सण साजरे करून काही उपयोगाचं नाही महाराज. सणाला लय नटलं, लय मेकअप केला म्हणून काय हे शरीर मात्र देवाला आवडेल असं आहे का? हाय का? नाही आवडणार देवाला. अजिबात आवडणार नाही. अरे ऐकून जा, पुढं सण आला. आता एक सण गुढीपाडवा. गुढीपाडवा म्हणजे काय? नवीन वर्षाची सुरुवात नव्हे गड्या. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात नव्हे. हे गुढीपाडवा म्हणजे एक स्वप्नाची एक नवीन दिशा, स्वप्न, आकांक्षा आणि मनामध्ये ठेवलेली इच्छा पूर्ण करण्याची ज्याच्याकडे हिंमत आहे, ज्याच्याकडे भावना चांगली आहे, आणि तीच भावना गुढीपाडव्याच्या माध्यमातून आयुष्याला एक नवीन दिशा द्यायची आणि ते गुढीपाडवा आपण साजरकरण करायचं. बरं, हे सादरीकरण करायचं म्हणजे काय असतं सांगून सांगतो. गुढीपाडवा म्हणजे काय? अशी गोष्ट नाहीये की नवीन आयुष्याला सुरुवात, नवीन वर्षाला सुरुवात. नाही गड्या. गुढीपाडवा म्हणजे आपण मनामध्ये ठेवलेली आशा, मनामध्ये ठेवलेलं स्वप्न, मनामध्ये आयुष्याला करण्यासाठी सुरुवात, ही म्हणजे गुढीपाडवा आहे. ऐकूनच जा. या 3.5 हाताच्या देहाला सणानं नटवण्यापेक्षा, या 3.5 हाताच्या देहाला सणानं नटवण्यापेक्षा आई बापाच्या कुशीत प्रेमानं नटवलेलं कधी पण चांगलं. बरं, कधी पण चांगलं. ऐकून जा. टाळ्या नीट वाजवा. तुम्हाला काय कामाला आणलं नाही, भाड्यानं आणलं नाही. मी भाड्यानं आलोय. भाड्यानं आलाय. त्याच्यामुळे टाळ्या कशा वाजवायचे? जगाच्या बापाला पोचल्या पाहिजे. या पाटील कुटुंबातली माय देवाच्या दारात गेली. मायला कौतिक वाटत असत. आई 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 म्हणजे असते तरी कोण? आई म्हणजे असते तरी कोण? आई सारखं दैवात या जगात कुणाचं नाहीये गड्या. माय, आई सारखं प्रेम करणारं कुणी नाहीये या 3.5 हाताच्या देहावर. सगळ्यात जास्त जर प्रेम कोण करत असेल तर ती आई करते गड्या. किती आई प्रेम करते, किती आई प्रेम करते. नवरा बायको मध्ये दररोज भांडणं सुरू झाली. नवरा बायको मध्ये भांडणं सुरू झाली. समाधान महाराज प्रश्न पडला नवऱ्याला. सासू सुनामध्ये भांडणं सारखे व्हायला लागली. एक आई लेकरासाठी काय करू शकते? ऐकूनच जागम आहे. आलोय ना तुमच्याकडे. आजचं मात्र आईच ऐकूनच जा. आज प्रश्न असा पडला, नवरा बायको मध्ये भांडणं व्हायची सोडून सासू सुनामध्ये भांडणं सुरू झाली. सासू सुनाची भांडणं टोकाला गेली आणि नवरा मात्र घरी आला आणि एका रूम मध्ये नवरा बायको बोलायला लागली. आणि बोलत असताना मात्र एकच सांगितलं, ऐका हो, तुमच्या आईचं माझं पटणार नाही. एक काम करावं लागल, तुमच्या आईला तर सोडून द्या, नाहीतर मला तरी सोडून द्या. बहिणीनो, माझ्या बहिणीनो, आईनो, आपली आई काय आणि सासू काय वेगळे आहे का? बरं, आपली आई काय आणि सासू काय वेगळे आहे का?
तिनं पण आहे, त्या आईनं पण कुठल्या तरी लेकराला जन्म दिलाय. तुझ्या पण आईनं तुला जन्मच दिलाय रे गड्या. मग भेदभाव कशा करता? नवऱ्यानं ऐकलं. नवरा म्हटलं आई आहे माझी, हाताच्या पोळा इतकं जपलंय, लहानाचं मोठं केलंय. 3.5 हाताच्या देहासाठी माझ्या आईनं हाताच्या पोळा इतकं जपत असताना किती दुःख सहन केलंय. मी माझ्या आईला सोडू शकत नाही. बायको म्हटली मी निघाली आता, मग तुझ्या आईला सांभाळत बसा आणि तुझ्या आई संगच प्रपंच करत बसा. पण ऐकूनच जा. हे मात्र सगळं आई ऐकत होती. हे सगळं आई ऐकत होती. आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. आईच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. उदरावर हात ठेवला आईनं आणि उदरावर हात ठेवून आईनं सांगितलं, ह्याच उदरामध्ये माझ्या लेकराला वाढवलं होतं. ह्याच उदरामध्ये माझ्या लेकराला वाढवलं होतं. हाताचा पाळणा नेत्राचा देवा केला. 9 महिने 9 दिवस पाडासारखं पोटात जपलं आणि आज माझ्या लेकरावर काय परिस्थिती आले. आज माझ्या लेकरावर किती दुःखाचं डोंगर कोसळले. त्या क्षणाला धर्मपत्नीचं ऐकलं. बायकोला सोडावं तर जग असेल, आईला सोडावं तर समाज अंगावर येईल. समजत नव्हतं काय करावं. निर्णय मात्र पक्का झाला आणि आता मात्र पोरगा म्हटला उद्या आईचा मी, आईचं काय करायचं ते माझी मी बघतो. आता झोप तू. ही झोपी गेले. माय कधीच सकाळी पाठ उठली नाही दादा. माय सकाळी कधीच पाठ उठली नाही. आई 4:30 वाजता उठली, अंघोळ वगैरे केली आणि नाश्ता करून शिजोरी बांधली आणि पोराला उठवायला गेली. ती आई असते गड्या, ती आई असते. आईला काळजी असते लेकराची. आई लेकरासाठी काही करू शकते. लेकराला उठवलं, उठ रे बाळा. लेकरू उठलं, आंघोळ वगैरे केली, देवाचं दर्शन घेतलं आणि आईच्या पाया पडायला गेला. आईच्या जसं पाया पडला ना, आईच्या जसं पाया पडला तसं आईनं त्या लेकराच्या दोन्ही बावट्याला धरलं, उभा केलं. लेकरा कार लेकरा पाया पडतो आज? नाही काय आई, चल तुला काही दिवसासाठी मी माझ्या मित्राच्या घरी सोडून येतो ग. आईने सांगितले, लेकरा कार कामाला सोडून येतो? काही नाही आई, सारखी दररोज भांडणं होण्यापेक्षा तू सुखानं राहा दुसऱ्याच्या घरी. लेकराचं तेवढंच ऐकलं आईनं बरं, पण सगळं मात्र रात्री ऐकलं होतं आईनं. आईनं सांगितलं, ए लेकरा, ए माझ्या सोन्या, अरे माझ्या राहण्यानं जर तुमच्या दोघांमध्ये भांडणं होत असतील तर खरंच मला सोड रे बाळा. तुम्ही दोघांना प्रपंच सुखात करा. ती आई करू शकते. त्या आई सारखं कोणीही करू शकत नाही. आईनं गोटोळं बांधलं बरं, कापड घेतली, शिजोरी घेतली, हातामध्ये नाश्त्याची प्लेट घेतली. आई चल आवर, आई चल आवर म्हटल्या क्षणाला पोरानं म्हणावं आणि पोरानं गडबडीमध्ये बाहेर चप्पल घालून उभा राहावं. आईच्या लक्षात आलं माझं लेकरू उपाशी पोटी येईल म्हणून आतमध्ये गेली, प्लेटमध्ये पोहे आणले आणि लेकराच्या पुढं दिले. अरे खाऊन चल. आई का ग? काही नाही बाळा, माघारी यायला तुला किती उशीर लागेल माहित आहे का? बर खाऊन घे. आई तू खाल्लं का ग? हो खाल्लं. लेकरानं 2 घास खात असताना डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि आईनं प्रश्न विचारला लेकराला. ए का रडतो रे बाळा? काही नाही गाई, आम्हाला वाढवत असताना, आम्हाला लहानाचं मोठं करत असताना आम्ही कुठं जायचं म्हटलं तर पहिल्यांदा तू नाश्ता देत होती, पण आता तू चालली तरी मला काहीतरी खाऊन काहीतरी खायला दिल्याशिवाय तू नाही जात. होय रे बाळा, मला कुठं सोडणार आहे, मला कुठं नेणार आहे मला काही माहित नाही, पण माझ्या मनात हुरहुर राहील रे माझ्या लेकराला मी उपाशी पोटी पाठवलं म्हणून. ए गड्या, आईच करू शकते रे. ए माझ्याकडे 53 लेकरं, मी 53 लेकरांचा सांभाळ करतो. त्या 53 लेकरामध्ये कुणाला आई आहे तर कुणाला बाप आहे बरं, कुणाला बाप आहे तर कुणाला आई नाही.
एखाद्या लेकराला जर आईची आठवण आली ना, लेकरू पुढं येतं आणि म्हणतं माझी आई कुठे गेली? बर तुझी आई देवा घरी गेली. सांगा ना गुरुजी, देवाचं घर एवढं लांब आहे का हो? किती दिवस झाला आई नाही भेटली. आई असावी रे गड्या, आई सारखं उपकार नाही कोणी करत. आलंय तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी तर ऐकूनचा, आई सारखं उपकार नाही कोणी करू शकत. एक न्यायालय असं आहे, किती पण चुका करू द्या लेकरानं, पण गड्या त्याला माफ करणारे एकच न्यायालय म्हणजे आपली आई आहे गड्या. किती पण चुका करू दे. लेकरानं तसंच खाल्लं, गळत नव्हतं. पाण्याच्या गोटा संग त्यानं गिळलं. पोरग पुढं चालायला लागलं. आई माग चालत होती, गटोळ एका हातात होत. आईला माहित नव्हतं, आईला एवढं माहित होतं माझ्या लेकराची माझी परत भेट होणार नाही. अरे उदरामध्ये वाढवलंय माझ्या लेकराला, 9 महिने 9 दिवस जपलंय रे, पण दुसऱ्याच्या लेकरासाठी माझं लेकरू आता लांब चाललंय. ते आईला कळत होतं, आईला समजत होतं, आईला कळून चुकलं होतं. ऊन रख 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 करत होत. पोरग पुढं चालत होतं, माय माग चालत होती. बघता बघता सकाळी 8:30चा प्रवास सुरू झाला. रात्रीच्या 6 वाजल्या. एका दाट जंगलामध्ये येऊन मात्र तो प्रवास थांबला. आणि ज्या जंगलामध्ये प्रवेश केला ना, पोरग पुढं चालत होत, माय माग चालत होती. पण माईनं काकतलं गटोळ डोक्यावर घेतलं. दोन्ही झाडं अंगाला थटत होती. इकडल्या साईडची झाडं, इकडच्या साईडची झाडं अंगाला थटत होती. मधनं बारकाच रस्ता होता. आईला कळून चुकलं होतं, आता आपला मुक्काम इथंच आहे, आपलं पोरग आपल्याला भेटणार नाही, माझं लेकरू घरी सुरक्षित गेलं पाहिजे. म्हणून आईनं काय करावं, जेवढा हाताला पाला येईल, जेवढा हाताला फांद्या येतील ना, त्या फांद्याची पानं घ्यायची आणि माय रस्त्यावर टाकायची. पानं वरबडायची, रस्त्यावर टाकायची, पानं वरबडायची, रस्त्यावर येऊन टाकायची. एखाद्या माईला कळून चुकलं होतं, आपल्या आता लेकराची भेट होणार नाही. आईला कळून चुकलं होतं, माझं लेकरू माझ्या जवळ येणार नाही. मुक्काम ठरला. शेवटच्या क्षणाला मात्र एक लिंबाचं झाड बघितलं आणि त्या लिंबाच्या झाडाखाली आईला बसवलं आणि लेकरू म्हटलं, आई इथंच थांब ग, मी 5 मिनिटांमध्ये आलो. आईच्या डोळ्यात पाणी आलं. आईनं ओळखलं, आता लेकरू 5 मिनिटांना नाही येणार. आपलं लेकरू 5 मिनिटांना नाही येणार. आईनं हाक मारली लेकराला, लेकरा इकडे. का ग आई? काही नाही, खाली बस. खाली बसलं लेकरू. आईनं तोंडावर हात फिरवला, लेकराची पप्पी घेतली. लेकराला सांगितलं, लेकरा, दाट जंगल आहे, या जंगलातनं तुला वाढ गावल कर सोन्या. गावल आई? नाही गावणार. ऐक राजा, ज्या जंगलात मी प्रवेश केला ना, ज्या जंगलामध्ये मी प्रवेश केला ना सोन्या, त्या जंगलामध्ये प्रवेश करत असताना ज्या वाटेनं तू मला आणलं ना, त्या वाटेवर मी दोन्ही एका साईडच्या झाडाचा पाला आणि एका साईडच्या झाडाचा पाला वरबडून त्या रस्त्यावर टाकलाय सोन्या. रात्र झाले, रस्ता सापडणार नाही. ज्या रस्त्यावर पाला दिसेल ना, तो रस्ता मात्र तुला जंगलाच्या बाहेर घेऊन जाईल. ही आई सदैव शेवटच्या क्षणाला रस्ता निर्माण करते ना, त्याला आई म्हणायचं गड्या, त्याला आई म्हणायचं. लेकरासाठी तळमळणारी, लेकराचं हित पाहणारी, ज्या दिवशी माई अंतःकरणानं आपल्या लेकराला स्वाभिमानानं अभिमानानं शेवटच्या क्षणाला सदैव मार्ग दाखवून जाते ना,
त्याला आई म्हणायचं. आईला माहित होतं आता लेकरू मला येणार नाही, लेकरू मला भेटणार नाही, लेकरू मला आता सांभाळणार नाही, म्हणून त्या लेकरू माझं चुकल या जंगलामध्ये, म्हणून त्या लेकरासाठी वाट निर्माण करून देणारी ती आईच असते. म्हणून महाराज म्हणतात त्या लेकरासाठी तळमळणारी, त्या लेकराचं हित पाहणारी ज्या दिवशी आई निघून जाईल ना, त्यावेळेस मात्र देवाच्या दारात नसदेक लेकराचं हित पाहणारी ती आई असते. अभंगाचं पहिलं चरण. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. लेकरासाठी हित पाहणारी आई कधीही माग सरकत नाही. बरं, लेकरासाठी हित पाहणारी आई कधीच माग सरकत नाही. स्वतःच्या शरीराची आहुती देते, पण लेकराला मात्र सुरक्षित ठेवते. बरं, ती आई म्हणायचं गड्या. ए माय, तुझ्या उदरातला साप जरी जन्माला आला ना, किती वेळा जरी दंश केला तर त्याला दूध पाजते ना गाई, त्याला आई म्हणायचं. बरं, आई म्हणायचं. पण आताच्या लेकरांना आईचं महत्व कळालं पाहिजे, बापाचं महत्व कळालं पाहिजे. समाधान महाराज, ज्याला बापाचं महत्व लेकीला कळालं, ज्या बापाचं महत्व लेकीला कळालं ना, तीच लेक मात्र महाराष्ट्रभर फिरायला लागली, महाराष्ट्रभर गाजायला लागली. आणि बापाचं महत्व लेकीनं कळालं पाहिजे, बापाचं महत्व लेकीनं कळालं पाहिजे. लेकीला बापाच्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे, लेकीला आईच्या कष्टाची जाणीव झाली पाहिजे. 9 महिने 9 दिवस पाडासारखं पोटामध्ये जपणाऱ्या त्या आईच्या उदराची जाणीव झाली पाहिजे. हे लढ म्हणणारा भाव पाठीवर थाप टाकून बहिणीसाठी लढणारा त्या भावाची पण किंमत त्या बहिणीला कळाली पाहिजे. लय लांबचं उदाहरण देत नाही, आटपाडी तालुक्यात एक लिगाडे वाडी म्हणून एक गाव आहे. त्या लिगाडे वाडीतील एका बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एका आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एका भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, बापाचा आनंद चेहऱ्यावर पाहण्याकरता, आईचा चेहरा आनंद, आईच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्याकरता भावाची धडपड, आणि त्या भावाच्या धडपडी करता कुठेतरी त्या भावाच्या धडपडीचं चीज व्हावं म्हणून याच्यासाठी झटणारी लिगाडे वाडीतील एका बापाची लेक, एका आईची लेक आणि एका भावाची बहीण असणारी हे लिगाडे वाडीतील एक कोमल लिगाडे मॅडम, एक बापाचं स्वप्न
आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली. म्हणून आज मात्र तरी या महाराष्ट्रातली लेक, आटपाडी तालुक्यातली लेक, लिगाडेवाडी गावातील लेक, आज मात्र कोमल महाराज लिगाडे आज आज PSI या पदवीवर गुजरात मध्ये जाऊन जर भारत देशाचा झेंडा जर फडकवत असेल तर अभिमानाची गोष्ट आहे. ही फक्त एका बापाचीच लेक करू शकते. एक बापाची लेक करू शकते. ऐकूनच जा आणि लेकीनं जाणलं पाहिजे. प्रत्येक लेकीनं जाणलं पाहिजे. प्रत्येक लेकीनं बापाचं महत्व कळवून घेतलं पाहिजे. प्रत्येक लेकीनं कोमल मॅडमचा आदर्श घेतला पाहिजे. म्हणून सांगून जातो, ऐकून जा. आई बाप एवढे महत्वाचे आहेत. रात्र दिवस मुलीसाठी झटतात, रात्र दिवस बापासाठी झटतात गड्या. कशासाठी? मुलीनं आपलं काहीतरी करावं, मुलानं आपल्यासाठी काहीतरी करावं. पण मुलगा करतोय आईसाठी, मुलगा करतोय बापासाठी. काय लगीन नाही तोपर्यंत आईला लय टेन्शन. कधी व्हायचं माझ्या पोराचं लगीन, कधी व्हायचं माझ्या पोराचं लगीन, कधी व्हायचं माझ्या पोराचं लगीन. लग्न 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 करून पोरग आता मात्र शेवटच्या स्टेपला येतं. आईच्या माग लागतं. आई म्हणते कसली का असं आंधळी असू पांगळी असू, फक्त ती मात्र मुलगी असावी. पै पाहुण्याच्या पाया पडतीन, त्या पोरा संग लगीन लावून देते. आणि त्योच पोरगा मात्र लगीन होत नाही तोपर्यंत आईच्या माग, लग्न झालं की बायकोच्या माग. थोडे दिवस गेले का मात्र घर सोडून, दार सोडून, बायका पोरं सोडून गावाच्या माग. कळलं का माझं बोलणं? ज्याला कळालं त्यालाच कळालं, ज्याला नाही कळालं त्यांनी सोमनाथ महाराजाची भेट घ्या. विठाला विठाला विठ्ठल विठ्ठल अरे विठाला 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 विठाला. म्हणून या 3.5 हाताच्या देहाला आई कळाली पाहिजे. आईची माया जगी मिळणार नाही पुन्हा. आईची माया जगी मिळणार नाही पुन्हा. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. 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 शिकला सवरला साहेब झाला आईच्या त्या उपकारा. आईच्या त्या उपकारा. लग्न करोनी बायकोचा झाला विसरोनी त्या आई बापा. विसरोनी त्या आई बापा. जीवाचे रान करोनी शिकविले तुला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. कशाला दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. दुखवितो रे आईच्या त्या काळजाला. चप्पल 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 काढा मॅडम. कशाला दुखवायचं असतं आईच्या काळजाला रे? आई 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 आईच असते. त्या आई सारखं उपकार कोणीही करू शकत नाही. बाप तर काय साधा आहे का? ज्याला ज्याला मुलगे आहेत ना त्याने भाग्यवान समजा. बरं, ज्याला ज्याला मुलगे आहेत त्यानं भाग्यवान समजा. कारण आई नंतर दुसरं प्रेम करणारी आपल्या जीवनात जर कोण असेल तर हक्काची बहीण आहे. आई आपल्या हक्काची आई निघून गेल्यानंतर आपल्या हक्काची दुसरी कोण आहे? बहीण आहे. परत बहिणीनंतर कोण आहे? आपली मुलगी आहे गड्या. बापासारखं प्रेम करणारी, बापावर प्रेम करणारी मुलगी या जगात मात्र कधी मागे सरकू शकत नाही. कारण बापाचं मुलीचं नातं वेगळा. विक्षेप आणू नका. पाठीमागे बोलणार विक्षेप यायला लागलाय.
मला समजना मी काय बोलायला लागलो ते, त्याच्यामुळे विक्षेप नको बरं. आ जरा बसा तिथं, खुर्च्या मांडू नका, खुर्च्यासाठी तर भांडणं सुरू आहे ती. आई दररोज म्हणते लगीन कर लगीन कर लगीन कर. मी म्हणलं आई लगीन करून काय करू? अरे मी दररोज जवळजवळ 2-3 हजार महिलांच्या पुढे कीर्तन करतो, त्यांची तोंड बंद आहे ती का ग? आई म्हणली तुला काय अक्कल बिकल आहे असं बोलत जाऊ नको म्हणली. मी म्हणलं गप, तुझ्यावरनं पण अनुभव लय मोठा आहे. आई म्हणली काय झालं? काय झालं म्हणजे बाप सकाळी 6ला घर सोडते आणि रात्री 12ला येतो या. आई म्हणली का असं का? तुझं तोंड बंद ठेव म्हणलं, बाप घरात ना हलणार नाही. तुझं तोंड चालू असतं म्हणून बाप जाऊन कुठंतरी बसते. ऐकून जा महिला मंडळ, लय बोलत जाऊ नका, लय बोलत जाऊ नका. तुम्ही माहित आहे नवर सगळं मुठीत ठेवली ती, मला सगळं माहित आहे. म्हणून असं करू नका या धर्म मंडपामध्ये. नका नका ग करू. ऐकून जा. आई समजली पाहिजे, बाप समजला पाहिजे. बापासारखं प्रेम मुलीवर करू शकत नाही आणि मुलीसारखं बापावर प्रेम कुणी करू शकत नाही गाड्या, नाही कुणी करू शकत. कारण बापाचं आणि मुलीचं नातं वेगळं आहे. आज आटपाडी तालुक्यातील लिगाडेवाडी गाव आहे. त्या लिगाडेवाडीतील एका बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एका आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, एका भावाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज कोमल मॅडम लिगाडे यांनी आज गुजरातमध्ये जाऊन या महाराष्ट्रातली पोरगी, आटपाडी तालुक्यातली पोरगी, लिगाडेवाडीतली पोरगी आज गुजरातमध्ये जाऊन जर PSI होत असेल, रात्रीचा दिवस करून आपल्या कुठल्याही अपेक्षेचा विचार न करता फक्त एकच अपेक्षा ठेवली, माझ्या बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद, माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि माझ्या भावाच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या मुलीनं मनामध्ये ठेवला. आणि ते मनामध्ये ठेवला म्हणून आज आटपाडी तालुक्यातलं लिगाडेवाडी गाव आणि त्या लिगाडेवाडीतली एक मुलगी आज गुजरातमध्ये जाऊन जर PSI होत असेल तर ऐकून जा, हे बापावरचं प्रेम, आईवरचं प्रेम, भावावरचं प्रेम आहे गाड्या. आणि ते कळालं पाहिजे, ते समजलं पाहिजे. एक आई लेकरासाठी धडपड करते मान्य, पण आई लेकरासाठी एवढी धडपड करते सोमनाथ महाराज, त्याच्यासारखं आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. धन्य माता पिता तयाचे. बोले आहे जो असे जागता, धन्य माता पिता तयाचे. धन्य माता पिता तयाचे. धन्य माता पिता तयाच्या. ज्या मुलानं आपल्या आई करता झटला, जो मुलगा आईचे स्वप्न पूर्ण केले, त्या मुलाला धन्यता नव, त्याच्या आईला धन्यता आहे, त्याच्या बापाला धन्यता आहे. म्हणून आयानो आपल्या उदरातल्या पोराला संस्कार चांगले लावा, आपलं पोरग काहीतरी घडवा. निदान आपल्या मरण्यानं आपलं श्राद्ध दारात तरी झालं पाहिजे. झालं पाहिजे का नाही? मला परवा फोन आला, महाराज कुठल्या गावचं तुम्ही? मी म्हणलं मी दिगंची, आटपाडी तालुका, सांगली जिल्हा आमचा. बरोबर काय नाही, एक तारीख होती. मी म्हणलं कुठली? ती म्हणलं 26 तारीख आहे. मी म्हणलं रामनवमीची का? हो हो, रामनवमी दिवशीच माझा बाप मिळालाय म्हणलं. बर मग काही नाही, काही नाही, रामनवमीच्या दिवशी श्राद्धाचं कीर्तन कराल का? मी म्हणलं जमायचं नाही, त्या दिवशी 3 कीर्तन आहेत, नाही जमाय. फोन ठेवला. परत अर्ध्या तासानं दुसऱ्या वाघाचा फोन आला. हॅलो राहुल महाराज बोलताय का? मी म्हणलं हो राहुल महाराजच बोलतोय. नव माझ्या बापाचा 10वा आहे, 10व्याला कीर्तन ठेवायचं, जमल का? मी म्हणलं जमल की. तारीख खाली होती. मी म्हणलं तारीख किती आहे? ती म्हणलं 18 तारीख, म्हणजे 2 दिवसांनी. मी म्हणलं करतो कीर्तन, काय अडचण? म्हणजे उद्याच. मी म्हणलं करतो, काय अडचण नाहीये. ती म्हणला गायक वादक मी घेऊन येतो.
बर तुम्ही चालतंय बर 4-5 पोरं पण आणा. मी म्हणलं पळतय. किती रुपये घेणार? मी म्हणलं कमीत कमी 45,000 रुपयाच्या खाली मी पुण्याला जात नाही. ती म्हणलं 45 दिला तुम्हाला. ऐका, गायक वादक आणि पोर आणि तुम्ही या चालते 18 तारखेला. मी म्हणलं आलो. किती वाजता यायचं? ती म्हणलं 7:30 वाजता. 9ला कीर्तन सुरू झालं पाहिजे आणि 11ला संपलं पाहिजे. 11ला दहाव्याची फुलं असते ती. मी म्हणलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. 45,000 रुपयाला ठरलं. अर्ध्या तासानं त्याचा फोन आला. हॅलो राहुल महाराज, तुम्ही सगळी येणार आहेत बरोबर आहे? होय. बामण पण लागल की. मी म्हणलं बामण लागणारच की. एक काम करा, येताना बामण पण घेऊन या. मी म्हणलं बामण येतो घेऊन, पण त्याचं 5,000 द्यावं लागतील. ते मला दिलं. ठरलं 50,000ला. कितीला? 50,000ला ठरलं. परत फोन ठेवला आणि 1.5 तासानं त्याचा फोन मला आला. हॅलो, सिस्टीमचं काय मिळ लाग ना. सिस्टीम वाल्याला तेवढं सांगा. मी म्हणलं त्याचं 20,000 रुपये होतील. 20,000 रुपये. ती मला दिलं. 70,000ला ठरलं. सगळं झालं. मी तयारी केली, जायची तयारी केली. गाडीत बिडीत तेल भरलं, गॅस बीस भरला, सीएनजी भरला. आता जायचं म्हणून ठरलं. तोपर्यंत माझ्या लक्षात आलं ह्यो पोरगा हाय तरी कुठं भागावं. लक्षात आलं. त्याला फोन केला. हॅलो तुम्ही कुठं आहे? ती मला मी गोव्यात आहे. मी म्हणलं मग 10व्याला तुम्ही येणारच चाल की, लोकेशन पाठवा आल्यावर. ते म्हणलं मी काय येणार नाही, तुमच्या तुम्ही सगळं उरकून टाका. मी म्हणलं सगळं उरकीन गाड्या. कीर्तन मी करीन, गायक नेन, वादक नेन, सिस्टीमवाला नेन, पोरं नेन, सगळं नेन. पण 10व्याचं टकलं कुणाचं करू? ती म्हणला त्याचं किती रुपये होते ते बघा, त्याचं पण पैसे मी पाठवतो. अरे सगळं कराय, पण टकलं कुणाचं करू? ती म्हणला ज्याचं कीर्तन आहे त्याच करा. आपलं श्राद्ध दारा झालं पाहिजे. ऐका, पण त्या पोराचं म्हणणं असं होतं की मला मात्र माझ्या बापाच्या 10व्याला यायची वेळ पडू नये म्हणून त्यानं पैशावर विकत घ्यायला गेला. महाराज म्हणतात अरे असं नाही चालत गड्या, असं नाही चालत. या आईनं या बापानं हाताच्या फोडा इतकं जपत असताना तुला चालायला येत नव्हतं गड्या. दुडू 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 तू चालत होता. पहिल्यांदा गुडघ्यावर पडला. आई उठायच्या अगोदर बाप उठला. त्या बापानं बोट हातामध्ये दिलं, तुला चालायला शिकवलं. आणि त्या बापाच्या 10व्याला तू येऊ शकत नाही. कान धरून मुस्काड्या दिल्या पाहिजे, त्याला दिल्या पाहिजे का नाही महाराज? ऐकून जा. ए आईनो, झाले माझं कीर्तन, माझ्याकडे वेळ कमी आहे, मला बरंच तुमच्या संग बोलायचं आहे. तो तुम्हाला कळतंय ना माझं कीर्तन? बोर नाही ना होत? बोर नाही ना होत? जर बोर होत असलं तर मला सांगा, थोडा चहा आणतो तुम्हाला. नाही ना तसं काय? कळतंय ना माझं बोलणं? समजतंय ना? काय झालं, कालच्या कीर्तनात म्हातारी पुढं बसली ती बसली माझ्या समोर येऊन बसली. मी म्हणलं बस ना का असं ना. बसली म्हातारी. कीर्तनाला सुरुवात झाली, तिने एक हात वर उचलला. वा 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 वा. मी म्हणलं हिचा लय अभ्यास दिसतोय. आया फालतू बोलायचं नाही. हिचा लय अभ्यास दिसतोय. गाता उघडला, तिनं असं केलं वा. मी म्हणलं लयच गड्या अभ्यास दिसतोय. ज्ञानेश्वरी उघडली, गाता उघडला, चिंतनमय कीर्तन केलं. कीर्तन झालं. कार्यकर्त्याला म्हणलं अख्ख्या मंडपात जर कीर्तन कुणी मंडरावून ऐकलं असेल तर त्या म्हातारीनं ऐकलं. कार्यकर्ता म्हणले कुठलं म्हातारी, कुठली म्हातारी? मी म्हणलं ती पुढे बसलेली म्हातारी. म्हणली महाराज ग बसा म्हणली. मी म्हणलं काय झालं? तिला ऐकायला येत नाही म्हणली. अरे जाळ झाला त्याचा. ऐकून जा. कळतंय ना माझं बोलणं? कीर्तनात बसल्या फ्रेश. कीर्तन चांग, कीर्तन रूप. कीर्तनामध्ये बसल्यानंतर मैतला लगत बसायचं. माझ्या फ्रेश बसायचं. फ्रेश. सकाळच्या 7 वाजलेत. किती वाजलेत? सकाळच्या 7 वाजलेत. जी टॉकीजला राहुल महाराजांचं कीर्तन आहे. 7 वाजता सगळेजण कीर्तनाला बसलाय आणि कीर्तन सुरू आहे. हे फ्रेश मध्ये बसता का नाही? तसं कीर्तनाला बसायचं. इथं बसलेली सगळी गुलाबाची
फुलं ही फुलं तर फुलं आपल्या बाचं काय जायचं आहे ठरलंय 15ला 500 जास्त देतील गुलाबाची फुलं म्हटल्यावर तुम्ही सगळी गुलाबाची फुलं माझं कीर्तन होस तर त्याचं गुलाबाच्या फुलाचं सूर्यफूल होऊन देऊ नका म्हणजे झालं विठाला विठाला जरा पुढं सरका जरा सरका पुढं लय महाग गर्दी झाली अपाट गर्दी झाली माणसं अजून येत आहेत पाटील कुटुंबावरचं प्रेम कळतंय गड्या तुम्ही महिला मंडळ इथं आला तरी चालतंय मी काय प्रश्न विचारत नाही तुम्हाला या सरका पुढं बसू त्या जागा नाही ही माझी आई घरातलीच आहे या सरका पुढं सरका माहिती तुमच्या लेकरासारखं काय काय जण सरकत नाहीत काय जण म्हणणार बुवा तुला बोंबल काय बोंबल आहेस ते आम्ही आमच्या नवऱ्याचं ऐकत नाही तू कुठं आलास र आई काय सरका पुढं तर का पाठीमाग उन्हात बसले ते सर्व सरका पुढं भरपूर जण यायला लागलेत सरका पुढं ती खुर्ची मध्ये काढा मधली खुर्ची एक बोलू का आठवलं म्हणून बोलून जातो बरं या पाटील कुटुंबातली माय देवाच्या दारात गेली 1 वर्ष झालं या माईच्या उदरातनं जन्माला आलेल्या लेकराचं कौतिक मात्र जगाला वाटेल आईला वाटेल ह्यात काही नवल नाही पण आई जाण्यानं तिच्या श्राद्धानिमित्त एवढा जन समुदाय जर गोळा होत असेल ना एवढी लोक जर त्या आईसाठी गोळा होत असतील ना या पाटील कुटुंबासाठी एवढी गोळा होत असतील ना तर ही आई साधी नसेल बरं ही आई साधी नसेल कारण या आईच्या पाठीमागं काहीतरी असेल गड्या या आईच्या पाठीमागं कुठंतरी तिच्या कष्टाची जाणीव असेल या समाजाला कुठंतरी त्या आईच्या कष्टाची जाणीव असेल मुलाबाळांसाठी झटणारी ती माय या समाजाला आठवत असेल तर ही माई साधी नसेल गड्या कारण आईच्या जाणे नसते तर तिची कीर्ती मात्र जर या माणसाच्या द्वारे दिसत असेल तर गड्या हिची कीर्ती किती मोठी असेल उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे तुका म्हणे मरणाची सारे तुका म्हणे का मरणाची सारे तुका म्हणे मरणाची सारे तुका म्हणे का मरणाची सारे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे उत्तमाची उरे कीर्ती मागे आईची कीर्ती माग असेल वर म्हणून एवढे सगळे जण जमला हा या आईच्या जाण्यानं दुःख तुम्हाला झालं लेकराला विचार तर हा आता 15-20 मिनिटं लक्ष देऊन कीर्तन ऐक एका आईने जाण्यानं दुःख काय असतं सांगून जातो थोडा आई 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 हे असणं गरजेचं आहे गड्या मी 53 लेकरांचा सांभाळ करतोय माझ्या पाठीमाग जवळजवळ आता 7-8 पोरं घेऊन आलोय पण बाकी पाठीमागची जी लेकरं सांभाळण्याचं काम माझी आई करते गड्या आईसारखं उपकार कोणी करू शकत नाही आईला वाटतं माझं लेकरू पुढे गेलं पाहिजे आईला वाटतं माझं लेकरू भविष्यामध्ये मोठं झालं पाहिजे वाटतं का नाही मग वाटतं का नाही कुठल्या आईला वाटतं आपलं पोरग भिकारी व्हावं कुठल्या आईला वाटतं आपलं पोरग दारू पिऊन गटारात पडावं कुठल्या आईला वाटतं आपलं लेकरू बोंबलत हिंडाव नाही वाटत गाड्या एक ब्राह्मण समाजाचं कुटुंब ब्राह्मण समाजाच्या कुटुंबामध्ये आईबाप लहानपणी मरून गेले त्या ब्राह्मण समाजातल्या कुटुंबातलं एक पोरग होतं लहानाचं मोठं झालं गावापुढं हे गावातलं कुणाचं श्राद्ध सोडत नव्हतं कुणाचं लग्न सोडत नव्हतं कुणाची शांती सोडत नव्हती कुणाचं धावा सोडत नव्हता एका ब्राह्मण समाजातल्या कुटुंबातलं पोरग होतं ऐकूनच जा आई लेकरासाठी काय करते दुसऱ्या चरणाला स्पर्श करतोय ध्यान देऊन ऐका गड्या आईसारखा उपकार कोणी करू शकत नाही आई लेकरासाठी काय करू शकते एवढा दृष्टांत ऐकला ना माझं कीर्तन सफल झालं या दृष्टांतामध्ये जरी लेकरानं काही घेतलं आईने जरी काय घेतलं ना गड्या आजचं कीर्तन सफल झालं विठाला विठ्ठल ब्राह्मण समाजाच्या कुटुंबामध्ये एक ब्राह्मण समाजाचं पोरग होतं
ए भणी भावंड दोघं राहत होती. 8.5 वर्षाची पोरगी छोटीशी होती. यो पोरगा होता 15-16 वर्षाचा. बघता 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 पोरग 21 वर्षाचं झालं. आणि 21 वर्षाचं पोरग झाल्यानंतर गावानं विचार केला, गावातल्या प्रतिष्ठित माणसाने विचार केला, अरे बाबानो, या मुलाला आई बाप नाही, छोटीशी मुलगी आहे, हे भणी भावंड राहत आहेत, मुलगा प्रामाणिक आहे. गावानं विचार केला की आपल्या या गावातल्या असलेल्या एका ब्राह्मण कुटुंबातल्या पोराचं लग्न करायचं ठरलं. आणि त्या मुलाला बोलवलं. आणि मुलाला बोलवता क्षणाला सांगितलं, मुलाला बोलवता क्षणाला सांगितलं, ए बाळा ऐक रे, आई बाप नाहीत, कमी करावी को, आई बाप नाहीत. ए सोन्या, एक काम कर ना, आता मात्र आम्ही ठरवलंय तुझं लग्न करून द्यायचं ठरवलं. म्हटल्यानंतर मुलगा म्हटला, तुमच्या पुढे मी जाणार का? गावातली 4-5 प्रतिष्ठित लोक आली, लग्न करायचं ठरलं, मुलगी बघितली, लग्न झालं, प्रपंचामध्ये लेकरू गुंतलं. बघता बघता 1 वर्षाचा प्रपंच फुलासारखा टवटवीत फुलला. माय पोटीशी राहिली माय. पण 72 सालामध्ये घटना घडून गेली होती. दुष्काळ पडला होता गावावर, माणूस माणसाला खात होता. 72 सालामध्ये एवढा बिकट असा दुष्काळ पडला होता गावावर, एवढा मोठा दुष्काळ पडला होता या महाराष्ट्रावर. आता मात्र माणूस माणसाला खायला लागला. घरामध्ये टेन्शन आलं त्या लेकराला, की आपण दुसऱ्याचं लेकरू घरी आणलंय, आपली छोटीशी बहीण घरी आहे, ह्या दोन्ही लेकरांना सांभाळायचं म्हटलं तर काहीतरी आपल्याला काम केलं पाहिजे. या गावात काम नाहीये, या गावात मात्र आता कोणी आपल्याला काही देणार नाही. म्हणून त्यानं विचार केला. विचार करत असताना मनामध्ये एकच मनात चुक करत होती, आपली धर्मपत्नी पोटीशी आहे, तिच्या उदरामध्ये आपलं बाळ वाढतंय. जर आपण पुढे गेलो, जर माझ्या धर्मपत्नीच्या उदरामध्ये जर दुखायला लागलं, मी काय करावं? मात्र विचार केला. विचार करता क्षणी रात्रीचा विचार करत असताना उत्तर सापडलं. गावासाठी भरपूर काय केलंय, गावासाठी आपण रात्र दिवस झटलोय, कुणाची शांती सोडली नाही, कुणाचं लग्न सोडलं नाही, कुणाचं श्राद्ध सोडलं नाही, आपण गावासाठी भरपूर काय केलंय. माय, जर माझ्या धर्मपत्नीच्या उदरात दुखायला लागलं तर शेजारची कोणीतरी माई येईल आणि तिच्या मदतीला धावून मात्र तिची मदत करील, असा विचार केला. सकाळ उठला, आवरलं, धर्मपत्नीला हाक मारली. अहो ऐकलं का? धर्मपत्नी पळत आली. का हो, का हाक मारली? काही नाही, एक करायचं होतं, एक तुम्हाला सांगायचं होतं, एक तुम्हाला विचारायचं होतं. काय हो, काय सांगा? काही नाही, गावावर दुष्काळ पडलाय, आता अन्न करून माणसं मारायला लागली, माणूस माणसाला खायला लागली. माझ्या मनात एक विचार आहे, साईडच्या तालुक्याला जावं. साईडच्या तालुक्यामध्ये एक परिस्थिती जरा बरी आहे, तिथं शिदा मिळालेला, तिथं कुणाची शांती, कुणाचं लग्न, कुणाचं काही असेल, तिथं काम करेन मी. 8 दिवसाकरता जाईल आणि तिथून मिळालेला शिदा आपल्या प्रपंचाला लावूया. ऐका हो, काम करून मिळालेलं कधी पण चांगलं, पण असं बसून मिळालेलं कधी पण चांगलं नाही गड्या. जाऊ द्या ना. धर्मपत्नीच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. हातामध्ये हात घेतला नवऱ्याचा आणि धर्मपत्नीनं नवऱ्याला सांगावं, आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी तुम्ही एवढं करताना गड्या, तर एक काम करा, जा बिंदास्त. नवरा निघाला. नवरा निघता क्षणी 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, त्या माय माऊलीच्या उदरात दुखायला लागलं. वेदना असह्य झाल्या, कळत नव्हतं काय करावं. छोटीशी असणारी नवऱ्याची बहीण, तिला मात्र नवऱ्याच्या बहिणीला काय म्हणायचं? पहिले काय म्हणायचे लोक? काय म्हणायचे? काय म्हणायचे? हायत्या का ननदा का हलवल्या? काय म्हणायचं तुम्ही? कुठं आणलं ताईसाब बाईसाब? वैंस म्हणायच्या, वैंस. आपला शब्द, मराठी शब्द विसरायचं नाही गड्या, वैंसच म्हणायचं. ताई आली, ताईला द्या कान पड आणि हिला पण द्या कान पड. कुठं आणली ताय? ताय 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 ताय. आपला हिंदू धर्म आहे, आपण राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमी मातीमध्ये जन्माला आलेले लेकर आहे गड्या. आपला हिंदू धर्म नाही विसरायचा. डोक्यावरचा पदर, रुपये एवढं कुंकू कधीच नाही विसरायचं. पदर 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 पदर. काय काय म्हणली? बोंबल. तुला काय बोंबलायची ती बोंबल? त्या मुडद्याच्या नावाने मी पदर घेत नसती म्हणजे.
कारण काय आमची जिरवली आमची आम्हाला माहिती आहे दररोज भांडण आहे ती घरात पण एक सांगून जातो ऐक जिच्या डोक्यावर पदर तिलाच नवऱ्याचा आदर काय म्हणायचं अरे वाजवाय गडी टाळ्या तुमच्या बाजून बोललेलं पण तुम्हाला कळना तुमचं झालंय ना सगळ्यांचं झालंय का तुम्ही माझ्या पार्टीतला आहे झालंय ना म्हणून पदर घ्यायचा डोक्यावर पदर जिच्या डोक्यावर पदर तिलाच नवऱ्याचा आदर आणि टिकली लावायची नाही म्हातारी 70 वर्षाची म्हातारी सुद्धा टिकली लावून आले बघ पुढं असं तिला तर काय म्हणायचं तिला पण वाईट वाटत असेल 22 वर्षाची पोरगी माझ्या पुढे टिकली लावून पळते तर मी का नाही बरोबर आहे आज तुझं शरीर म्हातार झालं असलं तर चालेल पण मन म्हातार झाले का नाही झालं ऐकून जा अरे विनोदाचा भाग सोडून द्या आपला हिंदू धर्म मातीत बुडवण्यापेक्षा आपला हिंदू धर्म शिखराला पोचवायला शिका गड्या शिखराला पोचवायला शिका आपण हिंदू धर्मातली माणसं आणि हे जर हिंदू धर्म जर कोणी टिकवला असेल गडी हिंदू धर्म जर कोणी टिकवला असेल देव देवतेचा मान जर कोणी राखत असेल तर महिला आहेत महिला एकदा टाळ्या वाजवा महिलांसाठी का गड्यानं वाजवा म्हणल्यावर गड्याने वाजवलं नाही त्या तुम्हाला लगेच सगळ्यात जास्त युको जरा कमी करा कळणार नाही पण गडी सगळ्यात जास्त आता गर्दी 3 ठिकाणी आहे सगळ्यात जास्त गर्दी 3 ठिकाणी पहिली गर्दी इष्टीत अर्ध तिकीट सगळ्यात जास्त महिला इष्टीत दुसरी गर्दी बँकेत लाडक्या बहिणीचे पैसे काढाय आणि तिसरी गर्दी सप्त्यात आणि कीर्तनात आहे का नाही सगळ्यात जास्त कोण आहे त्या महिला बरोबर आहे का चुकीचं आहे का नाही महिला मंडळ का महत्व दिलं सांगून जातो ऐकूनच जा का तुम्हाला महत्व दिलं ह्याचं कारण आहे ह्या 3.5 हाताच्या देहानं ज्या दिवशी या पृथ्वीवर जन्माला आले त्याचं कौतिक देवाला वाटलं पण या 3.5 हाताचा देह कुणाचा जन्माला आला एका स्त्रीचा जन्म या 3.5 हाताचा जन्म या पावनभूमी मातीमध्ये जन्माला आला ना त्याचं कौतिक देवाला वाटलं कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा देवाला कौतिक मुलीचं वाटलं देवाला कौतिक मुलीचं वाटलं देवापर्यंत ठीक आहे पण त्या देवा भावाला पण कौतिक बहिणींचं वाटलं म्हणून लाडक्या बहिणीचं पैसे आणि गडी आपल्याला काय आहे का काय सगळं देव ह्यांच्या वाटणीला आपल्या वाटणीला शिमगा सण शिमगा बॉम्बला चडी फाटूस तर बॉम्बला आपल्या वाटेला कोणी नाही नाही पण माझ्या आईच्या वाटलेला किती सण आहेत किती सण आहे का नाही मग आमच्या शेजार नवरा टाइम आहे ना घोटाळ होऊन बसायचं 12-11 वाजून 36 मिनिटं झाली ती जरा सांगू का ही हा या पैशातच भागवतो मी नाही लय सांगू का सिस्टीम वाले तुमचं झालंय का आया माझ्या टीम मधला गेला असू द्या होईल नका टेन्शन घेऊन होईल लय नाराज होऊ नका होईल काय झालं महिला मंडळाचं काय सांगू म्हणताय सांगू का मालक कुठे आहेत सांगू का मालक सांग तू काय व्हायला तू होते एकदा सांग तू काय झालं शेजारचं एक पोरगा आहे मी म्हणलं कीर्तनाला येतो का रे ती म्हणलं कुठं मी म्हणलं शिवण्याला ती म्हणलं जवळ येतो की त्यानं मला फोन केला येतो म्हणलं मी म्हणलं चला आलोच 2 मिनिटात निघाला महिला मंडळ सांगतोय नवरं कसं ताब्यात ठेवले तेवढं सांगतोय ते म्हणले ये मला निघायला मी निघायला गेलो मी हात मारला आलोय मी बाहेर बरं का ही टाकायचं आहे आपल्याला आलोय म्हणल्यावर जसं मला बघितलं त्यानं बॅग उचलली पळत आला आणि गाडी येऊन बसला जसा गाडी येऊन बसला तसं बायकोनं बघितलं त्याच्या जसं बायकोनं बघितलं बायको आतमध्ये गेली रात्री खरकाटीची भांडी आणली आणि अंगणात दान दिसणं जशी आदळी तशी माझ्याकडे बघून म्हणतीया
कुठं निघालाय बोंबलं तिथं भांडी घासून जावा म्हणजे भांडी भांडी नवऱ्याला भांडी. त्या नवऱ्यानं माझ्याकडे बघितलं, त्याला वाईट वाटलं. महाराजा देखत भांडी घासायला होती का? महाराजा देखत गाडीहून खाली उतरला, तुला एका कानपाडीत पाडीत. मला भांडी घासायला होती का? मला भांडी घासायला होती का? 4 वर्ष झालं तुझ्या संग प्रपंच केलाय. तू म्हणाल तसं ऐकलं या, तू म्हणाल तसं वागलो या. दरवाजा लावून टीव्हीचा आवाज वाढवून भांडी घासले ते. पण मी बोललोय का कुणाला? बोललोय का कुणाला? हा, तुझं नाही झालं. महाराजा देखत भांडी घासायला लावती का मला? महाराजा देखत भांडी घासायला लावती का? आता इतकं पुढे मी तुझं ऐकणार नाही. माझ्या म्हणण्यानं तू ऐकायचं, मी सांगल तसं वागायचं. लय झालं तुझं, लय ऐकलं. आता इथून पुढे मी तुझं ऐकणार नाही. माझ्या म्हणण्यानं वागायचं. मला भांडी घासायला लावती का? मला भांडी घासायला लावती का? मी तुला करून आणलंय, मी तुला करून आणलंय. माझ्याच म्हणण्यानं वागायचं. इथनं पुढे मी तुझं ऐकणार नाही. माझ्या म्हणण्यानं आता मी करणार. मी पहिल्यांदा धुणं धुणार आणि मग भांडी घासणार. अरे जाळ झाला तुझा. मी म्हणलं तू ह्या लायकीचा नाही, तू कीर्तनाला यायच्या लायकीचा नाही, तू नीर्तनाच्या, तू चाळाकडे जाणार आहे, तू टाळाकडे नाही येणार. ऐकून जा. म्हणून महाराज म्हणतात प्रपंच किती आहे? दुःख बांधवाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. पुढे सांगू का? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ, संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्र दिवस तळमळ. तुम्ही पण माझा जीव घ्यायला ठरवलाय. संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे. रात्रंदिवस तळमळ. पण ते कुठपर्यंत? जोपर्यंत माझं होत नाही तोपर्यंत मी हे कीर्तनात सांगणार. ज्या दिवशी माझं होईल त्यावेळेस प्रपंचावर बोलायचं बंद. नाही 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 नाही, लय टपून नाही ती माझ्यावर. कारण लय शाना होतो काय कीर्तनात सांगतो. हा, ऐकून जा. अरे प्रपंचाचं दुःख सगळ्याला आहे. माय माऊलीच्या उदरात दुखायला लागलं तिथं चालतो ना. माय माऊलीच्या उदरात दुखायला लागलं, वेदना असह्य झाल्या. वंशला हाक मारली, वंश जाना शेजारी कुणाला तर कुठल्या तरी माऊलीला बोलवून आणा. ते लेकरू बाहेर निघालं, पायात चप्पल नव्हती, ऊन रक 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 करत होतं. उन्हाचा पहारा चढला होता. माई माऊली पळत गेली, छोटीशी मुलगी पळत गेली, दारापुढे उभा राहिली आणि हाक मारायला लागले, ए मावशे, ए मावशे, माझ्या वहिनीच्या उदरामध्ये दुखतंय ग. त्या माऊलीच्या वहिनीच्या उदरामध्ये दुखतंय. त्या वहिनीच्या उदरामध्ये दुखत असताना आता त्या उदरातनं बाळ कधीही बाहेर येऊ शकतं. तू मदतीला येते का ग? त्या क्षणाला त्या मावशीनं सांगावं, सांग तुझ्या वहिनीला आमच्या घरात इटाळ चालत नाही. कशाचा इटाळ आला? दरवाजा बंद केला. माई माऊली दुसऱ्या घरी गेली, तिनं पण दरवाजा बंद केला. गावाला येडा मारला, ए गड्या नाही कुणी आलं. म्हणून महाराज म्हणतात, रे बाबानो, या गावासाठी किती पण काय करा, ज्या दिवशी आपल्यावर संकट येईल ना, आपलं कोणीच नाही गड्या, आपलं कोणीच नाही या जगात, आपलं कोणी नाही. गावाला येडा मारला, लेकरू घरी आलं. निद्रा अवस्थेमध्ये पडलेल्या वहिनीला हाक मारली. वहिनी, ज्या गावासाठी आपल्या दादानं भरपूर काय केलं, ज्या गावासाठी आपल्या दादानं कुणाची शांती सोडली नाही, कुणाचं लग्न सोडलं नाही, पण आता मात्र आपल्या घरातल्या आपल्या दादानं एवढं गावासाठी केलं, पण दादाच्याच बायकोसाठी वहिनी तुझ्यासाठी कोणी मदतीला येत नाही ग. वेदना असह्य होत होत्या, कळत नव्हतं काय करावं. उदरातलं बाळ बाहेर येऊ शकतं. एखादी स्त्री हवी होती तिच्याजवळ, माय हवी होती ना ग. एखाद्या मांजराला जरी येला झाली, ऐकून जाग, एखादा मांजर जरी येला झालं तर सकाळपासून ओरडतं ते. घर मालकाच्या पायात तांगड्यामध्ये लुडबुडत. पण माय ध्यान देऊन शब्द ऐका बरं माझा. एखादं मांजर कधीच येला झाली ना
तर मालकाच्या तांगड्यात लुडबुड करल, पण एखादी स्त्री त्याला दिसली का तिच्या मांडीवर जाऊन बसल आणि ती व्यथा मात्र एका स्त्रीलाच ती स्त्री मांजरीन सांगत, नाहीतर सांगू शकत नाही गड्या. जिवंत उदाहरण आहे यार, जिवंत उदाहरण. सकाळचं आमच्या घरातलंच. सकाळी मी लवकर उठलो, मांजर माझ्या जवळ आलं, ओरडत होतं. मी दूध ठेवलं, शेव खायला टाकली. भाऊजी नाही थांबलं, नाही तोंडाला हात लावला. आई जशी आली ना, आईच्या मांडीवर बसलं. आईनं पोटावर हात फिरवला, पोटावरनं 2-3 वेळा हात फिरवला. मांजर आईच्या तोंडाकडे बघायचं, ओरडत होतं. आईला व्यथा सांगत होतं, माझ्या उदरात दुखतंय. आईला सांगत होतं, माझ्या उदरात कळा मारतायत. आईला सांगत होतं. आईनं खाली झोपवलं आणि दाब देऊन जर पोट असं चोळलं आणि 10 ते 15 मिनिटामध्ये ती मांजरीन येली आणि पिलं झाली. गड्या ही फक्त एक स्त्रीच करू शकते, या जगाच्या पाठीवर कोणी करू शकत नाही. मनामध्ये विचार आला, एखाद्या स्त्रीला जर कोणी मदत करत नसेल तर काय करावं. हे डोळ्यातलं पाणी गालावर आलं. विचार आला, आपण ज्या उदरामध्ये बाळ वाढत होतं तेव्हापासून आपल्या गावातल्या वेशीला, गावातल्या मंदिरामध्ये जायचो. त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर त्या मंदिरामध्ये दर्शन घेत होतो. गाभाऱ्यामध्ये असलेल्या त्या पुजारी काकाच्या पाया पडत होतो. त्या पुजारी काकाच्या पाया पडता क्षणाला तो पुजारी काका म्हणायचा, पोटीशी आहे का बाळा? हो हो म्हटल्यानंतर काही अडचण आली तर मला सांग, तुला मदतीला कुणीतरी पाठवेल. मनामध्ये विचार आला. त्या माईनं वैसाला हाक मारली. वैसाला सांगितलं, अहो वैस, ज्या मंदिरामध्ये आपण जायचो त्या मंदिरामध्ये पुजारी काका होता. त्या पुजारी काकाच्या दर्शनाला करता आपण जात होतो, दर्शन घेत होतो. त्या क्षणाला तो पुजारी काका म्हणायचा, काही अडचण आली तर मदतीला कुणाला तर पाठवतो, त्यांना जाऊन ही व्यथा सांग. कोणीतरी तुमच्या घरातली एखादी स्त्री असेल तर माझ्या मदतीला पाठवा म्हणून. ती माय पळत गेली, गाभाऱ्यापर्यंत आली, मंदिरापर्यंत आली. मंदिरात आत प्रवेश केला. निद्रावस्थेमध्ये पडलेला त्या पुजारी काकाला, निद्रावस्थेमध्ये बसलेल्या त्या पुजारी काकाला जागा केलं आणि ती मुलगी म्हणायला लागली, हो काका ऐका ना, माझ्या वहिनीच्या उदरामध्ये दुखतंय, उदरातनं बाळ कधीही बाहेर येऊ शकतं, एखादी घरातली स्त्री असेल तर पाठवाल का? तर दुसरा पुजारी काका उठले आणि पुजारी काकाने सांगितलं, सांग तुझ्या वहिनीला, नाही जमणार आम्हाला, आमच्या घरातली कुठली स्त्री येणार नाही. डोळ्यातलं पाणी गालावर आलं. वैस डसा डसा रडायला लागली, बारकी पोरगी रडायला लागली. मंदिरात बाहेर आली. पुजारी काकाला काय कळवायला मला माहित नाही. पुजारी काकाला हाक मारली, ए मुली इकडे. मुलगी माघारी फिरली. आनंद झाला, कुणीतरी पाठवतंय म्हणून पळत 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 पुढे आली. काका काका बोला, काय म्हणता? काय नाही, तुझ्या वहिनीच्या मदतीला कुठली स्त्री पाठवू शकत नाही, पण तुझ्या वहिनीला मी आशीर्वाद देऊ शकतो. कोणता आशीर्वाद? कोणता आशीर्वाद? कोणता आशीर्वाद? काका सांगा ना, कोणता आशीर्वाद सांग. तुझ्या वहिनीला 3 तासाच्या आत जर मुलगा जन्माला येईल तर तो भिकारी होईल, आणि 3 तासानंतर जन्माला येईल तर तो राजाचा प्रधान होईल. तेवढंच ऐकलं, लेकरू पळत गेलं. की माझ्या मस्तकातलं नाही, पुस्तकातलं आहे. शेवट तुम्हाला लक्षात येईल. आता मात्र पळत गेली, पळत गेली. निद्रावस्थेमध्ये बसलेली, निद्रावस्थेमध्ये पडलेली. आता मात्र त्या वहिनीला सांगितलं, वहिनी वहिनी ऐका ना वहिनी, त्या पुजारी काकाकडे पाठवलं होतं. त्या पुजारी काकानं सांगितलं, स्त्री कोण पाठवू शकत नाही. त्या पुजारी काकाकडे पाठवलं होतं. ती स्त्री मात्र मदतीला कोणी देऊ शकत नाही, पण काकानं तुला आशीर्वाद दिलाय. कोणता आशीर्वाद? कोणता आशीर्वाद? अहो त्या काकाने एवढंच सांगितलं, काकाने एवढंच सांगितलं, वहिनी जर 3 तासाच्या आत जर मुलगा जन्माला येईल तर तो भिकारी होईल, आणि 3 तासानंतर जन्माला येईल तर तो राजाचा प्रधान होईल. माई माऊलीने उदरावर हात ठेवला. अरे कसं शक्य आहे? 1 मिनिटामध्ये उदरातलं बाळ बाहेर येऊ शकतं, 1 मिनिटही उदरात बाळ राहू शकत नाही. कसं शक्य आहे? माझ्या उदरातलं बाळ जन्माला आलं तर ते भिकारी म्हणून जर जगायला लागलं, मला सण होणार नाही. उदरातल्या आत मारलं तर 72. मनामध्ये विचार केला, पण ती माई एक पतिव्रता होती, आपल्या नवऱ्याची इच्छा पूर्ण करणार होती. आपला नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी साईडच्या तालुक्याला गेलाय, तेवढी जाणीव त्याला होती. आता मात्र तिने विचार केला आणि वैंसला सांगितलं, वैंस काय सांगितलं पुजारी काकानं? काय सांगितलं पुजारी काकानं? 3 तासाच्या जर मुलगा जन्माला येईल तर तो भिकारी होईल ना, असंच ना? हो. आणि 3 तासानंतर जन्माला येईल तर तो राजाचा प्रधान होईल ना, हेच ना? हो, 100% खरं आहे. असं सांगता क्षणी वहिनीने सांगितलं, वैंस माझ्या उदरातलं पोरग राजाचा प्रधानच होणार, राजाचा प्रधान होणार.
वहिनीनं विचारलं, वहिनी कसं कसं म्हणजे एक आई आहे मी आई काही करू शकते लेकरासाठी, मी कशासाठी माझ्या लेकरासाठी माझ्या प्राणाची आहुती देऊ शकते. त्या लेकरासाठी त्या आईनं काय केलं, त्या लेकरासाठी त्या आईनं काय केलं, इथं बसलेले लेकरांसाठी त्या आया करू शकतात. त्या आईनं काय केलं, डोक्यावर उलटी उभा राहिली, शीर्षासन योगा केला, 3 तास डोक्यावर उलटी उभा राहिली. 3 तासानंतर शरीर स्थिर केलं, गोंडस मुलगा जन्माला आला आणि तोच मुलगा राजाचा प्रधान झाला. राजाचं नाव अकबर आणि जो प्रधान झाला त्याचं नाव बिरबल. एका आईनं आपल्या उदरातलं बाळ राजाचा प्रदान करू शकतो, तर त्या आईच्या उदराची जाणीव पाहिजे. महाराज म्हणतात अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये, ऐसे कळवळ्याची जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसे कळवळ्याची जाती जाती ऐसे कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसे कळवळ्याची जाती जाती ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. ऐसी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती करीला भावीन प्रीती ऐसी कळवळ्याची जाती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती, करीला भावीन प्रीती. आईसी कळवळ्याची जाती करी लाभावीन प्रीती. एक आई लेकरासाठी एवढं करू शकते. या पाटील कुटुंबातली माय निघून गेली, या पाटील कुटुंबातली आज आमची लक्ष्मी आई निघून गेली ना गड्या. या लक्ष्मी आईला पण कौतिक वाटत असं, लक्ष्मी आईला पण देवाच्या दारात उभी असलेली माय सांगत असं, आज माझ्या लेकरानं कीर्तन ठेवलंय माझ्या श्राद्धाला. आज मात्र कीर्तनाच्या माध्यमातून सगळी लोक गोळा झालेत, आज मात्र गण गोत मित्र परिवार सगळेजण आलेत. आज मला बरं वाटलं, आज बरं वाटलं ही म्हणणारी माय आज देवाच्या दारात हात जोडून उभा आहे. आणि त्या देवाच्या दारात असणाऱ्या मायला आणि देवाच्या दारात असणाऱ्या त्या आईला फक्त आपण एवढंच सांगूया गड्या, एवढंच सांगूया, ज्या माय माऊलीनं आज मात्र काळजावर दगड ठेवून देवाच्या दारात उभी असणारी आज त्या आईला एवढंच म्हणूया, ये आई आज मात्र तुझ्या जाण्यानं आमच्यावर दुःख झालं असलं ना, जरी दुःख झालं असलं तरी आम्ही तुला विसरलो नाही गाई. आज तुझी आम्हाला आठवण येते आई, अजूनही आम्हाला तू चेहऱ्या पुढं दिसते गाई. झालंय माझं कीर्तन, शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आई सांगेन तुम्हाला, पण एवढं मात्र ऐकूनच जा, कारण त्या आईसारखं प्रेम करणारं कोणी या जगात नसतं. आणि आई पण लेकरावर प्रेम केल्याशिवाय राहत नसते, कारण लेकरासाठी तळमळणारी आई देवाच्या दारात जरी असली तरी लेकराचं हित पाहणारी ती आई तिथून का होईना पण लेकराची आठवण काढत असते. बरं, त्या देवाला एवढंच सांगायचंय. आज आम्ही कीर्तन ठेवलंय ना, आज कीर्तन समाजाला दाखवण्यासाठी नाही, आजचं कीर्तन जगाला कौतिक वाटण्याकरता नाही, आजचं कीर्तन आमचा मोठीपणा म्हणून नाहीये, आजचं कीर्तन ह्याच्या करताय आमच्या दारातली आई तुझ्या दारात आली ना, कारण त्या आईला तुझ्या पायाची सेवा करण्याची अनुमती मिळावी म्हणून या करता कीर्तन आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून त्या आई करता, त्या आईला एक श्रद्धांजली म्हणून त्या देवाला विनंती करण्याकरता हात वर करा बरं सगळे.
11 दिवसाच्या शिबिरामध्ये 20 मे ते 31 मे या कालावधीमध्ये तुम्ही लेकरू माझ्याकडे पाठवून द्या. देताना लेकरू दगड द्या, दगड. त्या लेकराला काही नाही येऊ द्या. 11 दिवसामध्ये त्या लेकराला वारकरी संप्रदाय कळेल, त्या लेकराला कीर्तन समजेल, त्या लेकराला प्रवचन समजेल, त्या लेकराला भविष्यामध्ये आपण कसं जगावं एवढं तर नक्की कळेल बरं. आणि एवढं कळून एवढं शिकून जरी त्या लेकराला नाहीच काय कळालं, 11 दिवसानं लेकरू तुमच्या घरी येईल ना, तर 11 दिवसानं ज्या दिवशी लेकरू घरी येईल ना, त्यावेळेस मात्र या राहुल महाराजांची श्री विठुमाऊली वारकरी शिक्षण संस्थेची तुम्हाला आठवण येईल. कारण त्या लेकराला 11 दिवसानंतर घरी आल्यानंतर 11 दिवसानंतर घरी आल्यानंतर त्या लेकराला टाळ वाजवा येईल का नाही मला माहित नाही, गायन करायला येईल का नाही मला माहित नाही, गोड पकवाज वाजवायला येईल का नाही मला माहित नाही, गोड प्रवचन करेल का नाही मला माहित नाही, पण शिबिरातनं घरी लेकरू येईल ना, त्या लेकराला मात्र घरातले आईबाप मात्र कळल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून लेकरू वारकरी बनवा, म्हणून लेकरू संस्कारिक बनवा. अरे आता बिघडलेल्या या काळामध्ये एवढीच वेळ आहे आणि एवढा चान्स आहे आपलं लेकरं घडवण्याची. आणि एकच एवढं व्यासपीठ राहिले वारकरी संप्रदाय, ते म्हणजे लेकरं घडवण्याची. म्हणून जाता जाता एवढंच सांगेन, आपलं लेकरू वाढवा, लेकरू घडवा. आणि 5 मे ते 15 मे या कालावधीमध्ये मुलींचं बाल संस्कार शिबिर आज पंढरपूरमध्ये होतंय. त्या पंढरपूरमध्ये 5 मे ते 20 मे या कालावधीमध्ये आमच्या सुप्रियाताई गोरवे केंगार यांचं शिबिर आहे. त्या शिबिरामध्येही नामवंत कीर्तनकाराची कीर्तन आहेत. म्हणून ज्या ज्या आईना वाटत असेल आपली मुलगी भविष्यामध्ये त्या मुलीने आपला पाय चांगला टाकावा असं जर वाटत असेल ना, तर एकदा शिबिरामध्ये पाठवा गड्या, एकदा संस्थेमध्ये विचार करा, त्या मुलीचा वाकडा पाय पडणार नाही गड्या. पण अशी भामटी आता लय निघालेत बघतोय आपण सोशल मीडियाला. पण जाता जाता एवढं सांगेन, फुलं वाटू नका, 5 मिनिटं थांबा, झाले. म्हणून हात जोडून विनंती, आम्ही पत्रिका आणलेत, ज्यांना पत्रिका पाहिजे त्यांनी पत्रिका घेऊन जा. आता झालंय माझं कीर्तन, शेवटचे 5 मिनिटं राहिले. या घरातली माई देवाच्या दारात गेली. देवाच्या दारात गेलेली माई मात्र तुम्हाला आठवत असेल गड्या. आई नेमकं काय असते, जिवंत उदाहरण आहे पुढं. त्या आईनं हाताचा पाळणा नेत्राचा दिवा करावा. आईला लिकी किती आहेत बरं आईला? 3 लिकी आणि मुलगा 4 मुलं. नीट सांगा. 3 मुलं 3 मुली, बरोबर आहे का? हे तुम्ही घरातलंच आहे ना? 3 मुलं आणि 3 मुलं, 3 मुली आणि 3 मुलं, ह्या 6 जणांचा कुटुंब, बरोबर आहे ना? 3 मुली आणि 3 मुलं. ह्या 6 मुलांना सोडून माय गेली. जा वाटत नव्हतं. इकडं लक्ष देऊन ऐका, झाले माझं कीर्तन. कारण आईसारखं उपकार लेकरावर कोणी करू शकत नाही. कारण लेकरू मात्र आईवर प्रेम करत असतं आणि लेकी मात्र आईबापावर प्रेम करत असतं. आणि ह्या जगाच्या पाठीवर एक असं दैवत आहे, महाराज म्हणतात, माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. घरात आईबाप जर सुरक्षित असतील ना, घरात आईबाप जर जिवंत असतील ना, कोणत्या देवाच्या पाया पडू नका बरं. अख्खा कीर्तन विसरला तर चालेल, पण मात्र एवढं लक्षात ठेवा, एखाद्या लेकराची माई निघून गेली, त्या आईची आठवण कशा रूपानं होते ऐकूनच जा. आज राहुल महाराज इथं उभा आहे ना, एक आईमुळे उभा आहे. सरांना माहित आहे, एक आईमुळे उभा आहे. 2021 ला काय परिस्थिती होती, 2026 ला काय परिस्थिती आहे आज बघून जा. आम्ही लहान होतो, ऐकून जा. कुठवर दुसऱ्याची आई सांगू, एकदा माझी तर आई सांगतो ना. लहान होतो. आम्हाला कधी पोट भरून खायला मिळालं नाही, बापानं कधी काम केलं नाही, आणि आईनं काम केल्याशिवाय आम्हाला पोटभर मिळालं नाही गड्या. आम्ही 3 भावंड. आई काय करू शकते लेकरासाठी? आम्ही 3 भावंड. आम्ही 2 भाव आणि माझी 1 बहीण. येईल तुमच्या सगळ्याच्या डोळ्यात पाणी. आमचं पोट भरत नव्हतं. आई दुसऱ्याच्या शेतात भांगलाला जात होते. किती मिळायचे पैसे? दिवसाचे 7 रुपये 8 रुपये पगार असायचा. कधी आम्हाला पोट भरून जेवायला नाही मिळालं. जिवंत उदाहरण म्हटलं तर नर सरांना विचारा तुम्ही.
एक दिवशी प्रसंग असा झाला, शेजारी कार्यक्रम होता. आज पोटभर जेवायला मिळेल म्हणून आम्ही सकाळी उठलो. वर बाबा, माझ्या बहिणीनं आम्हा दोघाला हाताला धरलं आणि 11:55 मंडपा पुढं आम्ही उभा राहिलो. तो टाइमही अजून आम्हाला आठवतो. त्यांचे पै पाहुणे आले, आम्हा तिघांना बघितलं, अंगावरचे कपडे फाटले होते आणि आम्हाला हाक मारले. माझ्या बहिणीला सांगितलं, वाडा पंक्त्या, पंक्त्या वाडा. बहिणीने विचारलं आम्ही पंक्त्या वाढतो बरं दादा, पण आमच्या भावाला आणि मला जेवायला द्यायचाल का बरं? हो, दिल ना जेवायला. साडेबारा वाजल्यापासून पंक्ती आम्ही वाढायला लागलो. ही मी माझ्या जीवनातली घटना सांगतो रे दादा नो मायनो. 12:30 वाजल्यापासून पंक्ती वाढायला सुरुवात केली. दुपारच्या 4:30 वाजल्या. सगळे पाहुणे गेले. हो, आम्ही बोक्याच न चक्कर यायला लागले. आम्हाला उभा राहायला ताकद नव्हती. बहिणीला भावाची काळजी असते बरं. बहिणीसारखं भावा कोणी प्रेम करू शकत नाही. बहिणीचं आणि भावाचं नातं वेगळं आहे. आलाय विषय म्हणून सांगून जातो, ऐका. राखी पौर्णिमा आली का बहीण वाटेकडे डोळं लावून बघत बसते, माझा भाव कधी येईल. आणि भाव पण कधी बहिणीकडे जाईल आणि हातात राखी बांधेल. बहिणी भावाचं नातं आहे. बहिणीने 2 पत्रवाळ्या आणल्या, 3 पत्रवाळ्या आणल्या. आम्हा दोघांना बसवलं. बहीण शेजारी बसली. पत्रवाळ्या वाढल्या आणि बहिणीने नुकताच भात वाढला. हो, पत्रवाळीत भात वाढला. सर, त्या कार्याचा मालक आला आणि आम्हा तिघाला जेवायला बघितलं आणि माझ्या बहिणीला उठून एका काठीनं मारायला लागला. आम्ही दोघं तड दिसला उठलो. का मारताय माझ्या बहिणीला? मी विचारला प्रश्न. जसं बहिणीला प्रश्न विचारता क्षणाला सांगितलं, गरीबड्यानो, अजून आमची पाहुणी जेवायची आहे, तुम्ही जेवायला बसला का रे? मी बोललो म्हणून मला मारायला लागले, भावाला मारायला लागले. बहिणीनं आम्हा दोघाला मिठी मारली. काय मारायचंय ना मला मारा, मी मोठी आहे, मी बसवलंय जेवायला. काका नाही जेवायला बसणार आम्ही जातो, मारू नका. ही व्यथा माझ्या आईला कळाली. आईनं तिघांना एवढं मारलं. आईला मी प्रश्न विचारला, आई कुठवर आम्हाला उपाशी झोपवणार ग? झोप येत नाही रात्रीची आई. आम्ही त्यांचं काम केलं होतं ग आई. त्या कामाचा मोबदला म्हणून आम्ही जेवायला बसलो ग आई. आम्ही काय चुकी केली होती ग? आलंय तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तर ऐकूनच जा. आईनं मारलं पण रात्रभर आई नाही झोपली. माझ्या लेकरांना जेवायला बसले म्हणून भर पंक्तीतनं उठवलं ना, आई झोपली नाही रात्रभर. तुम्ही आलता ना बाबा, ते शेजारी पुढे एक बंगला आहे वाणी समाजाचा. आईनं सकाळ उठली, त्या घरामध्ये गेली, पाय पकडले, तुमचे भांडी मी घासते, तुमचं धुणं करत जाईल. माझ्या लेकरांची भूक भागत नाही म्हणून माईनं भांडी घासायला घेतली. बरं माय ऐकून जा पुढचं. भांडी घासायला घेतली आणि त्यांचा फोडणीचा भात इटलेला पिशवीत भरून दडवून आणून आम्हाला चारला ग माय. आई करू शकते. आम्हाला कळत नव्हतं इटलेला आहे का चांगला आहे. आज आम्हाला वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून पाटावर बसवलं जातं. चांदीचा पाट सोन्याचं ताट असतं रे. पण आज जरी माझी आई घरातनं बाहेर पडली तर बारकी बारकी लेकरं म्हणतात, टीव्हीवर बघितलेले राहुल महाराज, इंस्टाग्रामला बघितलेले राहुल महाराज, युट्यूबला बघितलेले राहुल महाराज, त्या राहुल महाराजांची आई आहे. माझ्या आईची कूस आज धन्य झाली. काही लोकांनी टीव्ही बघण्यासाठी उन्हात उभा केलं, पण आईची एक शिकवण होती, राजा, ज्या माणसाने तुला दारात उभा केलंय ना, तर एकच कर,
जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत माझ्या नेत्रानं मला तुला टीव्हीवर बघू दे रे राजा, मला तुला टीव्हीवर बघू दे. ती स्वप्न पूर्ण झालं. आज जी टॉकीज फक्त मराठी सिमारी मराठी बाणा. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार, इथपर्यंत जाण्याचं भाग्य मला मिळालं गड्या. आज माझ्याकडे जर लेकरं आहेत ना, लेकरं सगळी लेकरं हे सगळ्यात जास्त जर प्राधान्य कोणाला असेल तर अनाथ लेकरांना प्राधान्य आहे. कारण आम्ही भोगलं या 28 लेकरं माझ्या अनाथ आहेत. 20 मुली अशा आहेत त्यांना बापच नाही गड्या, बाप नाही. बिगर बापाच्या की बाप असावा बरं. जगे आईचा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. मुलीला तरी बाप असावा, नांदायला चालली का लेक, बाकी कुणाकडे बघत नाही पण बापाकडे बघितल्याशिवाय राहत नाही. कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे. ह्या जगाच्या पाठीवर बापाचं मुलीचं नातं कधीच कुणी विसरू शकत नाही. आणि आईसारखं दैवत मात्र ह्या जगात कुणाचं नाही. झाले माझं कीर्तन, ऐका ऐका गड्या. म्हणून जाता जाता एवढं सांगेन, ज्यांना ज्यांना आई बाप आहेत ना, हे ज्यांना ज्यांना आई बाप आहेत ना, हे फुलासारखं जपा रे गड्या. नका त्यांना पोटभर जेवायला देऊ, पण लेकराच्या नजरेतनं मात्र कधीच त्या आईबापाला लांब करू नका रे दादानो. एवढीच विनंती आहे. आला डिघंचीला तरी या, मी तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही करणार. मी कीर्तन करतोय, इथून मला 2 कीर्तन आहेत. दिवसा 3 कीर्तन करतो महाराज. माझं वय नाही, रात्री झोप लागली तर पाय ठस करता. पण या लेकरांचा सांभाळ करण्यासाठी धडपड करावी लागते. कुणाला हात पसरण्यापेक्षा याच हातानं कष्ट केलेलं कधी पण चांगलं ना. म्हणून दिवसातनं 3 वेळा इथनं कीर्तन मोसवडला आहे आणि तिथलं मोसवडचं कीर्तन करून 4 ते 6, 7 ते 9 गोडशेवाडीला आहे. बाळूमामाचा भंडारा उत्सव आहे. अशी 3 कीर्तन आहेत. म्हणून आला ना, नाही अपेक्षा करणार काय, नका काय देऊ मला, पण आला ना डिगंचेला तर एक तुमची लेकरं म्हणून, एक तुमचा आधार म्हणून लेकरांना भेटण्याकरता या गड्या. बस झाले माझं कीर्तन. ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला ना, ते आमच्या नळ सर असतील, त्यांच्यामुळे येण्याचा योग आला. खरं तर हे नातलं काय ते पाहुणे आहेत. नाही पैशाचा विचार केला, मी आलो तुमच्याकडं, आलो तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतलं. हे पाटील कुटुंबातले सर्वजण असतील ना, जिव्हाळा लावला, प्रेम केलं तुम्ही न स्वार्थपणानं. खरं तर एक वारकरी संप्रदायाच्या नियमानं तुम्ही संत पूजन केलं. तुमच्या सगळ्यांचं दर्शन घेतो. ही आई देवाच्या दारात गेली. या 6 लेकराला वाटत असेल, पतंगा रे पतंगा आता थांबशील का, आई माझी देवा घरी निरोप माझा देशील का. आई माझी देवा घरी गेले, आईला निरोप देशील का. आई नाही भेटणार. आता मात्र ह्या दुःखातनं तुम्ही बाहेर निघा. आईला फक्त एकच सांगा, आई आज आमच्याकडनं तुझं जेवढी पूजा करता येईल, जेवढं देवाला मानल तसं आम्ही सगळं काय केलंय. आणि देवाला पण एवढंच सांगा, देवा माझ्या घरातली आई तुझ्या दारात आली ना, तुझ्या पायाची सेवा करण्याची अनुमती मिळावी. म्हणून आजचं कीर्तन होतं. ज्ञानेश्वर